अगं बाई, लग्नानंतर माहेरच्या नाही सासरच्या प्रथा पाळायच्या असतात असं म्हणणाऱ्यांसाठी आजचा मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहेच. असो, ह्या रात्रीच भाज्या सगळ्या निवडून ठेवलेल्या होत्या, कारण की भोगी दिवशी आमच्या इथे बारामिसळीची भाजी असते. हे खरकटं आई बनवती आहे, कारण की हे माझ्या सासरीसुद्धा अंगाला लावून मगच स्नान केलं जातं डोक्यावरून. तर हे तीळ, तांदूळ आणि त्यासोबत बावच्या हळद टाकून केलेलं आहे आणि ते छान कुटून घेतलेलं आहे. आता आंघोळीच्या पाण्यामध्ये माझ्या सासरी तीळ टाकतात आणि त्यानंतर डोक्यावरून स्नान करून मी इथं बसलेली आहे सुगड पुजायला. काही जण खण सुद्धा म्हणतात. तर रांगोळी वगैरे छान काढून घेतली आणि इथे खण पुजायला घेतले. त्या संदर्भातला मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. त्रिकोणामध्ये त्याची लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पाहायला मिळेल. मी पूजा करून झाल्यानंतर मग आईने पण लगेच सुगड पूजन करून घेतलं. आज खणाला नैवेद्य असतो तो बाजरीच्या भाकरीचा आणि त्यासोबतच बारामिसळीची भाजी. तर ती बनवण्यासाठी अगोदर गॅसची पूजा करून घेतली, हळदी कुंकू वाहिलं, तिळगुळ ठेवला आणि त्यानंतर इकडे भाजी बनवायला घेतली. आता बारामिसळीची भाजी म्हटल्यानंतर 12 भाज्या तर ऑब्व्हियसली असतातच. त्यासोबत तिळाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे भाजीमध्येच नव्हे तर भाकरीला सुद्धा, म्हणजे इथं दिसत असेल तुम्हाला, तर ह्या सजगुऱ्याच्या भाकरीला सुद्धा तीळ लावलेले आहेत. काही ठिकाणी बाजरी म्हणतात, काही ठिकाणी सजगुऱ्याची भाकरी म्हणतात. इकडे आता पूजा वगैरे माझी देवाची झालेली आहे. साखरेचा नैवेद्य अर्पण केला होता देवाला सुद्धा. आता स्वयंपाक होत आलेला आहे. थोडीशी रस्सा भाजी, थोडी मोकळी भाजी अशा पद्धतीने केलेला आहे, कारण का रस्सा भाजी असेल तर भाकरी पोटभर जाते. आणि इकडे शांभवीची मध्येच लुडबुड लुडबुड चालूच असतं. आम्हाला पकडापकडी खेळायला प्रचंड आवडतं आणि त्यानंतर मग आम्ही असे खूप छान हसतो. आई आणि कपाळाला काय लावलं असेल बरं एवढं मोठं, म्हणून ती माझ्याकडे बघत होती. आता देवाऱ्यातल्या देवाला आणि खणाला नैवेद्य अर्पण करून घेतला आणि त्यानंतर श्री पण आला होता, तर ती दोघं खेळतात आणि हे पण ड्युटीवरून आले होते. तर आम्ही मिळून दोघांनी जेवण केलं. शांभवी झोपली. आता मी क्लासची तयारी करते. बाय.